व्हिडिओमध्ये विषय परिसर अभ्यासमधील आपला आहार या घटकाविषयी आपण माहिती घेणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला आपला आहार, आहाराचे प्रमाण, आहार व भूक, अन्नपदार्थातील विविधता, आहाराविषयी काळजी या बाबी आपल्याला शिकायला मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या आहार आणि आरोग्याविषयीच्या समस्या सहजरित्या सुटणार आहेत। याचा उपयोग आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातील आरोग्यविषयक तक्रारी निवारणासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी निश्चितच होणार आहे। चला तर मग सर्व गोष्टी आपण सविस्तरपणे समजून घेऊया। आज की नाही आपण राजूच्या घरी जाऊ। चला तर मग आई, बाबा, ताई, आजोबा काय म्हणतात ते पाहू। बाबा म्हणाले, चला जेवायला बसू, पण राजू दिसत नाही, तो नेहमी तो सगळ्यांच्या आधी हजर असतो। आई म्हणाली, त्याला थोडा ताप आहे, मगाशीच मी त्याला मऊ दही भात दिला होता, आता जरा त्याचा डोळा लागला आहे। बाबा म्हणाले, मग झोपू दे त्याला, आपण जेवायला सुरुवात करायची का? ताई म्हणाली, लगेच बसूया, मला खूप भूक लागली आहे, आज शाळेत लंगडीची मॅच होती, मी मॅच खेळून आले आहे। आई म्हणाली, ये बस लगेच। ताई म्हणाली, आई कोबीची भाजी कशाला ग केलीस, तुला माहित आहे ना मला आवडत नाही। मला नको बाई। आई म्हणाली, ताई असं बोलू नये बाळ, प्रकृती धडधाकट राहायला हवे की नको, मग सगळे पदार्थ नको का खायला, आणि ताटात काहीही टाकायचे नाही। ताई म्हणाली, बरोबर आहे, शाळेत बाई देखील नेहमी आम्हाला हेच सांगतात, मी ताटात भाजी टाकणार नव्हते। बाबा म्हणाले, आता कसे शहाण्यासारखे बोललीस? ताई म्हणाली, बाबा हे काय, तुम्ही एकच भाकरी घेतलीत, तुमचे पोट कसे भरणार? आजोबा म्हणाले, तो दिवसभर कचेरीत बैठे काम करतो, भूक लागणार कशी? आम्ही अंग मेहनतीची कामे करत होतो, एका वेळी 4-4 भाकऱ्या फस्त करत होतो, आता माझे वय झाले आहे, पहिल्यासारखी भूक नाही लागत। आजी म्हणाली, मला सुद्धा अलीकडे भूक लागत नाही। आई म्हणाली, हो ना, सासूबाईंचे जेवण किती कमी झाले आहे, सासूबाई तुमच्यासाठी अर्धी भाकरी कुस्करून दुधात कालवून ठेवली आहे। रोजच्या रोज 2 वेळच्या जेवणात आपण काही अन्नपदार्थ खातो, शिवाय काही अन्नपदार्थ इतर वेळेस खातो। याखेरीज दिवसाकाठी आपण कधीतरी दूध, चहा, कॉफी, सरबत असे पेय पदार्थही घेतो। दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात। मग हा आहार कमी किंवा जास्त का होतो बरं? एखाद्या दिवशी आपल्याला खूप जास्त भूक लागते, तेव्हा आपण भरपूर जेवतो, त्या दिवशी आपला आहार जास्त असतो। कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडेसे जेवतो, त्या दिवशी आपला आहार कमी असतो। या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल बरं, आणि का बरं? ताई तरुण आहे त्यामुळे तिचा आहार जास्त आहे, या उलट आजी म्हातारी आहे त्यामुळे तिचा आहार कमी आहे। काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते, शरीराला भरपूर कष्ट पडतात आणि अशी कामे अंग मेहनतीची कामे होत। अंग मेहनतीची कामे केल्यामुळे खूप भूक लागते। काही कामे एका जागी बसून करायची असतात, ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाही, अशा कामांना बैठी कामे म्हणतात। बैठी कामे करणाऱ्यांची भूक त्या मानाने कमी असते। अंग मेहनतीची कामे करणाऱ्या व्यक्तींचा आहार जास्त असतो, त्यांना अधिक अन्नाची गरज असते, जसे पाणी भरणे, कपडे धुणे, घर झाडून पुसून काढणे ही अंग मेहनतीचीच कामे आहेत। ही कामे करणाऱ्या व्यक्तींना खूप जास्त भूक लागते। ही कामे करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष, त्यांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचे असते। तुम्हाला माहित आहे का मुलांना, आपण मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होत असते, म्हणून या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर आहार मिळायला हवा। तसेच आपल्याला ज्याप्रमाणे अन्नपदार्थांची गरज असते त्याप्रमाणे अन्नपदार्थात देखील विविधता असते। भुकेप्रमाणे आपण कमी जास्त खातो,
त्यावरून आहार थोडा आहे की जास्त हे ठरते। ही झाली आहाराविषयी एक माहिती। आपण कोणते अन्न पदार्थ खातो ही माहिती पण घ्यायला हवी, म्हणजे आहाराविषयीची माहिती पूर्ण होईल। निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे अन्न पदार्थ असतात। त्याची कारणे काय असतील बरे? एका घरात रोज ठराविकच पदार्थ बनवले गेले तर तेच अन्न पदार्थ सतत खावे लागतील, जेवण कंटाळवाणे होऊन जाईल। म्हणून अन्न पदार्थ आलटून पालटून करतात। जेथे भात भरपूर पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो, तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते। काही भागात गहू जास्त पिकतो, त्या भागात गव्हाची पोळी खातात। समुद्रात मासळी भरपूर मिळते, म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते। वर्षाकाठी ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या आणि फळे वेगवेगळ्या वेळी मिळतात, त्याप्रमाणे आहारातील अन्नपदार्थातही फरक पडतो। एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्नपदार्थ करतात। सणासुदीच्या दिवशी गोड धोडाचे जेवण करतात। आपण मग या सगळ्यात काय काळजी घ्यायला हवी बरं? प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यावीच लागते। म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत, न आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत असे करू नये। मोड आलेल्या कडधान्याच्या उसळी आणि पालेभाज्या आहारात वारंवार असाव्यात। अधूनमधून जेवणात दही किंवा ताक असावे। वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर शीतपेयांच्या खूप जाहिराती असतात। अनेक खाद्यपदार्थांच्याही जाहिराती असतात। ते पदार्थ विकत घ्यावेत असा आपल्याला मोह पडतो। ते पदार्थ चवदार असतात, आकर्षक वेष्टनात मिळतात, पण ते आरोग्याला चांगले असतीलच असे नाही। मग बाळांनो, आपण या सर्वातून काय शिकलो? बरोबर, तर दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात। वय, करावी लागणारी मेहनत आणि प्रकृती ही आहारात फरक पडण्याची कारणे आहेत। ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या अन्नपदार्थांमुळे आहारात बदल होतात। वेगवेगळ्या भागात सहजपणे मिळणारे अन्नपदार्थ वेगवेगळे असतात, त्यामुळे लोकांच्या आहारात विविधता दिसते। आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केल्याने शरीराच्या अन्नाविषयीच्या सर्व गरजा भागतात। जाहिरातींमध्ये दिसणारे आकर्षक व चवदार पदार्थ प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही। तर मग मुलांनो, हे नेहमी कायम लक्षात ठेवा, प्रकृती चांगली ठेवण्यासाठी अन्नाविषयी काळजी घ्यायलाच हवी। धन्यवाद। तुळींज एज्युकेशन ट्रस्ट संचालित प्राथमिक शाळा मराठी माध्यम तुळींज, नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर।